या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सध्या विविध सामाजिक संस्थांबरोबरच विविध समाज बांधव देखील मदत वाटप करण्यास पुढे येत असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपली काळजी घेण्यासाठी असंख्य दानशूर व्यक्ती तयार असल्याचा प्रत्यय हिंदू खाटीक समाजाच्या या उपक्रमातून सिन्नरकरांनी अनुभवला। 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन व संचारबंदी, त्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन आपल्या काळजीसाठी अजून कठोर पावले उचलत आपली सुरक्षा करताना दिसत आहे। मान्य आहे, त्यातून अनेकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे। मात्र कोरोना आजारांची लागण होण्यापेक्षा आज थोडा त्रास काढणे कधीही योग्यच। अशात आता बरेच जण मदतीसाठी प्रयत्न करीत असून शहरातील खडकपुरा भागातील हिंदू खाटीक समाजाच्या वतीने गरजू समाज बांधवांसाठी जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात आले। यावेळी हिंदू खाटीक समाज संस्थेचे अध्यक्ष अनिल जाधव, सल्लागार संतोष जाधव, मार्गदर्शक किरण जाधव, माजी नगरसेविका मंगला जाधव आदींसह गणेश झुटे, आकाश कोथमिरे, गणेश जाधव, सुनील दातरंगे आदी उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। या ठिकाणी हिंदू खाटीक समाजातील जे काही बांधव आहेत, आजच्या या जागतिक युद्ध जे करतोय आपण, कोरोनाशी जे लढतोय, अनेक समाज बांधव हे जे गरीब आहेत, जे अनेक दिवसापासून ज्यांना कुठलाही कामधंदा नाही, कुठला उद्योगधंदा नाही, ज्यांची एकदम हातावरचे पोट आहेत, अशांसाठी या हिंदू खाटीक समाजाने, आम्ही सगळ्यांनी अशा काही लोकांना या ठिकाणी अन्नधान्याच्या रूपाने, किराणाच्या रूपाने या ठिकाणी काही दान केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्तही समाजाच्या पद्धतीने आमच्या लेवलनी आम्ही काही शक्य झाल्यास आर्थिक मदतसुद्धा करणार आहोत। तरी सगळ्यांना, सर्व समाज बांधवांना माझी एक विनंती कळकळीची की कृपया अशा परिस्थितीत कोणी घराच्या बाहेर निघू नका, आपणच आपल्या स्वतःचे रक्षक आहोत, ही सगळ्यांनी खबरदारी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी सिन्नर हिंदू खाटीक समाजाच्या वतीने समाजामधील जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा गरीब जे समाज आहे, समाज बांधव आहेत, त्या गरजू समाज बांधवांना आपल्या समाज संघटनेच्या मार्फत अन्नधान्याचा, किराणाचा पुरवठा करून त्यांचं एक महिन्याचा किंवा कालावधी करता त्यांना कुठेतरी एक उपजीविकेचा एक आधार मिळालेला आहे आणि ते समाजाने आज एक कर्तव्य पार पाडलेलं आहे। आजच्या या परिस्थितीमध्ये आज समाजातील गरिबांना व्यवसाय बंद झालेला आहे, कुठे रोजंदारी नाही, 2 पैसे हातात मिळत नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबना झालेली आहे आणि त्या आर्थिक कुचंबनेमध्ये समाजाने कुठेतरी मदत करावी म्हणून या भावनेपोटी आज सिन्नर समाज हिंदू खाटीक समाजाच्या वतीनं त्यांना आज किराण्याचं वाटप केलेलं आहे। त्यांनी त्या किराण्याचं वाटप अवश्य करावा। त्याचबरोबर त्यांनी आपली काळजी ही घरात राहूनच आपली काळजी घ्यावी, बाहेर कुठेही पडू नये, कारण हा जो कोरोना जो आजार आलेला आहे तो अतिशय संसर्गजन्य आजार आहे आणि तो पसरल्यानंतर आवाक्याने अतिशय अवघड आहे। शासनाच्या वतीने सूचना दिल्या जातात, त्या सूचनेचं अतिशय काटेकोरपणे पालन केलं पाहिजे प्रत्येकाने आणि ते पालन प्रत्येकाने करावं। सॅनिटरीने हात धुवीत जावे, बाहेरून आल्यानंतर घरात आल्यावरती हातपाय स्वच्छ धुवावेत आणि ही आपण काळजी घेऊन देशाला, समाजाला एक सहकार्याच्या भावनेतून ही एक आपण सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। आजच्या राज्यात चाललेल्या कोरोना परिस्थितीने या ठिकाणी सिन्नर हिंदू खाटीक समाजच्या वतीने काही आमच्या आर्थिक दुर्बळ समाज बांधव आहे, ती गेली 20 दिवसापासून घरीच बसले, त्यांना कुठल्याही बाजार आटणे, कुठल्याही रोजीचे व्यवहार करणारे समाज बांधव आहे, त्यांना या ठिकाणी आम्ही सिन्नर हिंदू खाटीक समाज बांधवांच्या वतीने गरजवंत समाज असलेल्या त्यांना या ठिकाणी किराणा मालाच्या स्वरूपात वस्तू वाटप करण्यात आलेला आहे। ही किराणा बाजार ही तात्पुरतं आम्ही 20 दिवसाच्या कालावधीसाठी ही वाटप करण्यात आलेली आहे। पुढीलही नंतर संपल्यानंतर आम्ही या ठिकाणी त्यांना देण्यात या ठिकाणी प्रयत्नशील राहू आणि अशा परिस्थितीत पुन्हा एकदा समाज बांधवांना आणि इतर सर्वांना समाज मित्र परिवाराला सांगितलं की ह्या भयानक परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत घराच्या बाहेर पडू नका, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पाठीशी समाज आहे, कुठल्याही गोष्टीचं भासलं तर समाज तुम्हाला वेळोवेळी सहकार्य करेल, आर्थिकही देण्याची सहकार्य करेल। काही असे आमच्याकडे समाज बांधव घटक आहे की त्यांना
स्वयंपाकातलं माहितीच नाही, कारण ते मेस लावतात. अशाही समाज बांधवांना आम्ही वस्तूच्या रूपात देतात. त्यांना ज्या मेस देण्यासाठी जे पाकिट खर्च येईल काय असेल तो आम्ही त्यांना तोही देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याला सर्वांना जे सरकार स्कीम राबवत आहोत हे आपल्या हितासाठी आहे. त्यासाठी पुन्हा एकदा कळकळीची विनंती की कुणीही घराच्या बाहेर पडू नये याची पूर्ण दक्षता काळजी घ्या. कुठल्याही चिंतक राहू नका. आपण समाज एकमेकाच्या जीवाभावाच्यासाठी आहे. समाज तुम्हाला आणि शासकीय सरकार सुद्धा तुम्हाला आपल्या पाठीशी आहे असा आपण अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी पुन्हा विनंती करतो की घराच्या बाहेर पडू नका ही कळकळीची आग्रहाची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.